श्री स्वामी समर्थ। आता 2 दिवसाने देवशयनी आषाढी एकादशी आहे। 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी आहे। आपल्या हिंदू धर्मात एकादशीचे खूप महत्त्व आहे। कोणता उपासाचे महत्त्व असेल तर ते एकादशीचे। 12 महिन्यात तब्बल 24 एकादशी असतात। त्यातही आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व खूप आहे। आपल्याने जर सर्व एकादशीचे उपवास होत नसेल तर किमान या 2 एकादशीच्या दिवशी उपवास तरी करावा। त्याने सर्व एकादशी केल्याचे पुण्य मिळते असे आपल्या ग्रंथात सांगितले आहे। एकादशीचे उपवास केल्याने मोक्षची प्राप्ती होते, सर्व पापांपासून मुक्तता होते व सुख समृद्धी मिळून भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते। चला तर बघूया आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाची कोणकोणती सेवा व पूजा कशी करायची। सर्वात आधी दीप प्रज्वलन करून दीपला गंध अक्षता व फुले व्हायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपतीच्या मूर्तीची पूजा करायची आहे। गणपतीच्या मूर्तीला 21 वेळा ओम गण गणपते नमः किंवा अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक घालायचा आहे। नंतर गणपतीला गंध अक्षता कुंकू व फुले वाहून गोड खोबऱ्याचा नैवेद्य द्यायचे आहे व नंतर धूप दीप ओवाळायची आहे। त्यानंतर आपल्याला पांडुरंगाची सेवा व पूजा करायची आहे। आपल्याकडे जर पांडुरंगाची मूर्ती किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल त्या कोणत्याही एक मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक हे पाण्याने किंवा पंचामृताने करू शकतात। अभिषेक करताना 16 वेळा पुरुष सूक्त किंवा 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा 1 वेळा पुरुष सूक्त व 1 वेळा श्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे। अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला हळद कुंकू चंदन अक्षता व फुले व्हायचे आहे व त्यानंतर देवाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे, कारण की भगवान विष्णूला पांडुरंगा किंवा बाळकृष्णाला तुळशीपत्र अतिप्रिय आहे। तुळशीपत्र हे आदल्या दिवशी म्हणजे शनिवारीच तोडून ठेवा। एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये। देवाला नैवेद्यात दूध साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य देऊ शकतात व त्यानंतर गणपती आणि विठ्ठलाची आरती करायची आहे। ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे। एकादशीच्या पूर्ण दिवसामध्ये आपल्याला ह्या सर्व सेवा करायच्या आहे। त्यात विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करायचे आहे। 1 वेळा आपल्याला विष्णू सहस्त्र नामावली, 1 वेळा रामरक्षा स्तोत्र, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र, गीतेच्या 15व्या अध्यायाचे पठण करायचे आहे व गीतेचे 18 नावे जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। आपल्याला या दिवशी 1 वेळा संक्षिप्त श्रीमद भागवत कथेचे पारायण आवर्जून करायचे आहे। दिवसभरात तुम्ही या सर्व सेवा करू शकतात। या पारायण करायला 2 ते 2.5 तास लागतात। एकादशीच्या दिवशी या सर्व सेवेचे खूप महत्त्व आहे। जर तुम्हाला खरंच या सर्व सेवा करणे शक्य नसेल तर नामस्मरण व यूट्यूबला या सर्व स्तोत्राचे व्हिडिओ लावून त्याचे श्रवण करायचे आहे। चला तर व्हिडिओतील माहिती सेवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय रामकृष्ण हरी।